18 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण ज्या पंक्ती घेतल्या त्यामध्ये बऱ्याच लोकांनी अन्नदान केलं. तर सर्वांचे आभार. आपल्या दिंडीमधील बऱ्याच महिलांनी कोणी चहा केला, कोणी नाश्त्याचं केलं, कोणी खिचडी वगैरे ह्या साहित्य दिलेलं, कोणी स्वीटचं साहित्य दिलं. तर ह्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्याही खिशातील किंवा आपल्या संसारातील 2 पैसे ह्या अन्नदानामध्ये जावेत या भावनेतून आपण ते सर्व केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अन्नदान केलं आहे, ज्या मेन पंक्ती आहेत त्या लोकांना संपर्क करून मी त्यांचे आभार मानणारच आहे. परंतु आपल्या वारीतील जे सहभागी लोक होते यातल्या अनेकांनी अन्नदानासाठी सहकार्य केलं, प्रत्यक्ष काही निधी देऊन किंवा काही साहित्य देऊन त्या सर्वांचे आभार. कुठतरी काहीतरी आपण काम करायचं, बाकी वडील सांभाळून घ्यायचे. आता यावेळेला ती पूर्ण जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे, माझ्यावरती आलेली आहे. आणि काही आमच्या काकूंनी इच्छा व्यक्त करून दाखवली की माझा पेहराव हा थोडासा महाराजासारखा असला पाहिजे, कपडे पांढरे असावेत, नाम असावा, टोपी असावी. तर ते पुढील वर्षी मी 100% करणार. कारण दरवर्षी मी वारकऱ्यांसोबत चालतो आणि चालत असताना जागोजागी बसावं लागतं. कुठं कंटाळा आला तर आपण लांबही होतो, कपडे खराब होतात. त्या हिशोबानं आपण याही वर्षी ती तयारी करून आलो होतो. परंतु त्यांनी म्हणलेलं योग्य आहे, कारण आपण सर्व जे वारकरी आहेत आपल्या दिंडीमधले, तुम्ही लोकांनी आम्हाला स्वीकारलंय आहे त्या स्थितीमध्ये. परंतु बाहेरला कोणी माणूस आला आणि जर विचारलं की ह्या दिंडीचा महाराज कोण आहे, तर कोणाला दाखवा हा प्रश्नच आहे. त्याच्यामुळं ती एक सुधारणा आम्ही 100% करून घेऊ. आमचे भगवान भाऊ जाधव यांच्याशिवाय ही दिंडी अशक्य आहे. व्यवस्थापनामधील जे पुढील काम आहे ते सर्व ते चांगल्या पद्धतीने हाताळतात. ज्या ठिकाणी आमचे पूर्ण मुक्काम आहेत, आम्ही आता 2-3 वर्षामध्ये आलोय, सर्वांचा परिचय झाला असेल. परंतु अगदी सुरुवातीपासून आमच्या वडिलांसोबत ते आहेत आणि ते असल्यामुळं म्हणजे त्यांच्याशिवाय ही दिंडीची कल्पना मी करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे विशेष करून आभार की त्यांनी ह्या महिनाभरामध्ये वारकऱ्यांना कुठल्या प्रकारची उणीव भासणार नाही यासाठी सगळे व्यवस्थापनामध्ये जे काय आवश्यक आहे ते सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं माझे 2 भाचे सोबत आलेत जे इथून पुढे दरवर्षी राहावेत या हिशोबाने त्यांना मी आणलेलं आहे. तर दोघांनीही चांगल्या प्रकारे पहिलं वर्ष असून चांगल्या प्रकारची या दिंडीमध्ये सेवा दिली, त्यांचे आभार. माझ्या भावाचा मुलगा प्रथमेश जाधव, तोही यावर्षी आलेला आहे. तो काय आता परत वारंवार येणार नाही, परंतु यावर्षी शिक्षणाचा मध्ये थोडासा गॅप होता म्हणून तो आलेला आहे. त्यानेही आपल्या दिंडीमध्ये चांगलं काम केलंय, त्याचेही आभार. विशेष करून भगवान जाधव यांच्यासोबत दत्तात्रय सोळंके हे नेहमी राहायचे. ते यावर्षी नाही आहेत, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं. परंतु त्यांची पत्नी जे आमच्या मंडळीसोबत स्वयंपाकाला असते, शाहूबाई, ती त्यांची मंडळी आहे. आणि पकवाजावरती जो मुलगा आहे भागवत सोळंके हा त्यांचा मुलगा आहे. या दोघांनीही या पूर्ण प्रवासामध्ये स्वयंपाकाची सेवा असेल, पकवाजाची सेवा असेल, अगदी भागवतनं तर स्वयंपाक करण्यापासून सहकार्य केलं आहे, पकवाजाची बाजू सांभाळतोय. त्याचबरोबरीनं अगदी पाणी आणणं असेल, भांडे घासणं असेल, भात करणं असेल, भाजी करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तोच करतोय. आजचा जो साबुदाण्याचा जे जेवण आपलं त्याची पंगत आहे, तर ते पण स्वयंपाक त्याच्या हस्ते झालेलं आहे, दुपारचं त्यांनीच केलं. त्यामुळे त्या दोघांचेही विशेष करून आभार. त्याचबरोबरीनं जे आपण 60-70 लोक आलोत, यातल्या बहुतांश आपल्याकडल्या महिलांनी तुमची जबाबदारी नाही स्वयंपाक करणं, कारण तुम्ही चढून आल्याच्या नंतर जो आयता स्वयंपाक आहे तो खाल्ला पाहिजे. परंतु सर्वांनी आमच्या महिलांसोबत थांबून चांगल्या प्रकारे स्वयंपाक करण्यासाठी सहकार्य केले, त्यांचं मनोबल वाढवलं. दोघीच बसून स्वयंपाक करायचं म्हणलं तर त्यांना कंटाळा आला असता. परंतु सर्वांनीच, मी कोणाचे स्पेसिफिक नावं घेणार नाही, कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांनीच सहकार्य केले. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार. आणि अनेक दिंड्यामध्ये वाद होतात, आपल्या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाच वाद नाही, कुठला रसवा फुगा नाही. आणि आता मी असं ऐकलेलं आहे उगा किंवा बाया म्हणलं की कार्यक्रम व्यवस्थित होत आहे, त्या हिशोबानं आपल्याकडे बघितलं तर फारसं काही मला जाणवलं नाही. इतर दिंड्यामध्ये थोडे वादविवाद होतात, आपल्याकडे कुठल्या प्रकारचा वाद नाही. अगदी आपुलकीनं वाटते सुरेखा काळे, मोरे साहेब, त्यांची मंडळी ही दोघं तिघं सासवडून आले. मागे ती नेहमी येतात. यावर्षी आळंदीला पाऊस झाला, प्रशासनानं सांगितलं की आळंदीकडे येऊ नका, आणि मग आपण 2 दिवस पुण्यामध्ये थांबलो. आणि त्यामुळे त्यांना आपल्या दिंडीमध्ये सहभागी होता आलं नाही. परंतु 2 दिवस झाल्यानंतर त्यांची इच्छा झाली इकडे यायचे म्हणून. आल्याच्या नंतर त्या सर्वांच्या
ज्या महिला होत्या त्यांच्या आलेल्या आपल्या बाकीच्या ज्या महिला वारकरी आहेत ते ज्या गायला पडत होत्या, ही आपुलकी आपल्या दिंडीमध्ये आहे. बाकीच्या दिंड्यामध्ये असेल, परंतु वादविवाद मोठ्या प्रमाणामध्ये होतात, आपल्याकडे ते नाही. त्यामुळं दिंडीचं आणखीन रूप चांगलं बनवायचं असेल तर वारकऱ्यांनी चांगलं वागणं गरजेचं आहे. ते माझ्या दिंडीमध्ये वागतात. त्यामुळं तुम्ही हे जे काही चांगलंपण दाखवता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. बाकी ज्या आपल्या दिंडीमध्ये आणखीन सुधारणा होणं आवश्यक असेल त्याची तुम्ही सूचना आम्हाला द्यायचे. आम्हाला जे 2-3 वर्षामध्ये आणखीन जे करणं आवश्यक वाटलं ते आम्ही केलेलं आहे. आता पाली असतील, हे सिस्टम असेल, बरंच काही आपल्याला जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला आहे. फिल्टरचं पाणी आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत देणार होतो. मध्येच काहीतरी महिलांनी वगैरे ते बाटल्या भरायच्या आणि संडासला पण घेऊन जायच्या, ह्या पद्धतीचं काहीतरी वर्तन केल्यामुळं भगवान भाऊंनी ती अर्धी जी टाकी होती त्यामध्ये दुसरं पाणी भरले. त्यांना ते तुम्ही मजबूर केलात असं म्हणावं लागेल. तर पुढल्या वेळेला असं होणार नाही. पण आपणही पाण्याचा वापर करत असताना, कारण पाणी विकत घेणं, एक टाकी 500 रुपयाला मिळते, ते 500 रुपये जातात हा टॉपिक महत्त्वाचा नाही आहे. कारण पहाटे 3 वाजता गाडी निघते आणि 5च्या आसपास ठिकाणाला पोहोचते. जिथं आपण थांबतो त्या ठिकाणी फिल्टरचं पाणी मिळत नाही, आणि जिथं कुठं फिल्टरचं पाणी मिळतं त्या ठिकाणी गाडी पहाटे निघून आलेली असते. त्यामुळे ते मिळवणं फार अवघड आहे. म्हणून ते अगदी व्यवस्थितपणे सांभाळलं पाहिजे, व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे. हे तुमच्या लक्षामध्ये येत नसल्यामुळं त्यावेळेला या वेळेला काही गैरसोयी झाल्या, त्या पुढल्या वेळेला आम्ही सुधारणा करू. या व्यतिरिक्त जे करणं आवश्यक आहे दिंडी म्हणून त्याच्या सूचना तुम्ही आम्हाला द्याव्यात. त्याची सुधारणा पुढील वेळेला आम्ही निश्चितपणे करू. धन्यवाद. हॅलो, किसन महाराज येत होतो ना आमच्या घरी. आता माझं लग्न होऊन 25 वर्ष झालं, पण मला माझ्या पप्पांसारखं वाटायचं, आई वडिलासारखं, नागेश भाऊ समध्या आपल्या मला दादासारख्या भैयासारख्या आहे, माझ्या भाऊ असल्यासारखं मला समध्या वाटते, त्या माझ्या आई बहिणींसारखे मला हे समध्याजण वाटते ते. पण तरी पण आपले समध्यानीच असे सहकार्य करावं असं किसन महाराजाकडे बघून शिना नागेश भाऊला आधार द्यावा प्रत्येकानेच, असं आपलंच म्हणून समजावून आपलंच म्हणून समजा हे करावं त्यांनी सुद्धा. पण असं प्रत्येक वर्षी किसन महाराज सारखं असं लेस ताकदीचा स्वभाव वेगळा होता. असं वाटायचं की पण दिंडीत असल्यावर किती त्यांच्यासाठी गजबज वाटायचं दिंडी की बोलायचं काम नाही. आता त्यांच्यासारखंच आपण पण हे नागेश भाऊनच दिंडी प्रत्येक वर्षी आपली चालवा. 2 शब्द सांग.